नमस्कार. सचिन टेक झोन या चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो. आज आपण बघणार आहोत की आधारचं जे नवीन व्हर्जन ॲपमध्ये आधार कार्ड नवीन पद्धतीचं कसं आलं आणि ते कशा पद्धतीचं डाउनलोड करायचं आहे किंवा आपण करू शकतो. नवीन काय जी माहिती आहे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. सर्वात पहिले तुम्ही प्ले स्टोअर ॲप ओपन करायचं आहे, त्याच्यात आधार टाकायचं आहे. आधार टाकल्यानंतर हे जे ॲप्लिकेशन आहे हे ॲप्लिकेशन तुम्ही त्या ठिकाणी ओपन करून घ्यायचं आहे. आता ओपन केल्यानंतर तुम्हाला तुमचा आधार क्रमांक त्या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. हे बाय सिक्युरिटी असल्यामुळे याची जास्त व्हिडिओ रेकॉर्डिंग आपल्याला करता येत नाही, तरी मी तुम्हाला या इमेजच्या नुसार समजून सांगतो आहे. सर्वात पहिले आपल्याला कॉन्टॅक्ट, कॉल, SMS याला अलाव करून परमिशन द्यायचं आहे. त्याच्यानंतर तुमचा आधार क्रमांक त्या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. आधार क्रमांक टाकून झाल्यानंतर तुम्हाला सिमचे 2 ऑप्शन येतील. 2 सिम असेल तर दोन ऑप्शन येतील, एक असेल तर एक येईल. या आधारला डाउनलोड करायसाठी तुम्हाला आधारला मोबाईल नंबर लिंक असणं गरजेचं नाही. तुम्ही दुसऱ्या मोबाईलनेही हे ॲप्लिकेशनमध्ये लॉग इन करून आधार डाउनलोड करू शकता. त्याच्यामध्ये परत तुम्हाला सांगायचं म्हणजे तुम्ही जसं आधार इंटर त्याच्यामध्ये केला, तुमचं सिम व्हेरिफिकेशन होईल, डिव्हाइस व्हेरिफिकेशन होईल आणि अशा पद्धतीचं तुमचं आधार कार्ड हे ओपन होईल. आता हे जे आधार कार्ड आहे हे आता व्हर्टिकल आहे, ओरिजिनल नाही. म्हणजे शासनाने बहुधा बऱ्याच प्रकारचे कार्ड त्या ठिकाणी आपल्याला दिले होते, म्हणजे काढले होते. पण त्यापैकी सगळ्यात महत्त्वाचं कार्ड जे असेल, प्रोफेशनल कार्ड जे हे वाटतं, जे आता आपल्याला स्क्रीनवर दिसत आहे. आता त्याच्यामध्ये परत आता इथे एक दिलेलं आहे सिलेक्टिव्ह शेअर. म्हणजे तुम्ही तुमच्या याच्यामध्ये कोणाकोणाला तुम्हाला आधार कार्ड हे पाठवायचे, तुम्ही एखाद्या हॉटेलवर हे पाठवू शकता, विमानतळावरही देऊ शकता किंवा अजून रेशन दुकानातही देऊ शकता. म्हणजे तुम्हाला आता आधार कार्डच्या झेरॉक्सची त्या ठिकाणी गरज राहणार नाही. त्याच्यामुळं तुम्ही इथून हे शेअरच्या ऑप्शनहून ते तुम्ही तिथे शेअर करू शकता. ज्यांना करायचं त्यांना मग तुम्ही त्यांना फोटोज पाठवायचा असेल तर फोटो पाठवू शकता. एज, त्याच्यानंतर तुमचं ॲड्रेस, जन्मतारीख त्याच्यावर तुम्हाला त्या ठिकाणी टिक करता येतं. जे पाठवायचं तुम्ही ते शेअर त्या संबंधित लोकांना करू शकता. त्याच्यानंतर दुसरं ऑप्शन आहे डाउनलोड करायचे. डाउनलोड जे अगोदर होतं तशीच प्रोसेस आहे. डाउनलोड केल्यावर PDF डाउनलोड होते. PDF डाउनलोड झाल्यानंतर तुम्हाला त्याच्यामध्ये पासवर्ड टाकावा लागतो. आपल्या पहिल्या नावाचे 4 अक्षरं कॅपिटल आणि तुमचं जन्मसाल त्याच्यामध्ये टाकायचं आहे. त्यावेळेस ते आधार कार्ड त्या ठिकाणी ओपन होईल. आता तिसरा ऑप्शन याच्यामध्ये आहे बायोमेट्रिक लॉक्स. आता हे बायोमेट्रिक लॉक्स कायसाठी आहे, बहुधा बऱ्याच वेळेस आपण कुठेतरी बाहेर शहरामध्ये गेल्यावर इमर्जन्सी पैसे काढतो थांबना. पण बहुधा सर्व लोक चांगले नसतात. काही लोक आपल्या हाताची क्लोन ठसे घेतात आणि त्याचा डुप्लिकेट वापर करून आपल्या अकाउंटमधले पैसे काढतात. म्हणजे त्या ठिकाणी तो फ्रॉड होतो. तर इथे आपण बायोमेट्रिक लॉक्स हे बटन याच्यावर क्लिक करून आपण ते लॉकही करू शकतो आणि अनलॉकही करू शकतो. इथे लॉक केल्यावर आपल्या हाताच्या ठस्यानं कुठंच पैसे निघणार नाही. जोपर्यंत तुम्ही याला अनलॉक करत नाही तोपर्यंत तुमच्या हाताचे ठशाने पैसे निघणार नाही. तर अशा पद्धतीचं हे आधार कार्डचं लॉग इन सिस्टम आपण पाहिलं. त्याच्यानंतर याच्या ज्या सर्व्हिस आहे, आधार अपडेटमध्ये पहिले डेट ऑफ बर्थ होतं, पण आता त्यांनी ती सर्व्हिस काढून टाकलेली आहे. आणि बहुधा त्याच्यामध्ये पण लोकांनी खूप जन्मतारीख बदलल्या शासकीय योजनेचा लाभ घेण्यासाठी, परंतु तो आता ते UIDने ते काढून टाकलेलं आहे. आता याच्यामध्ये मोबाईल नंबर आहे, आधार ॲड्रेस अपडेट करू शकता. आणि याच्यामध्ये मोबाईल नंबर, आधार, तुमचा ॲड्रेस अपडेट करायचं जी शुल्क आहे ते ₹75 लागणार आहे. 30 दिवसाच्या आत तुमचं हे सगळं बाय पोस्टाने ते घरी येतं. त्याच्यामुळे ह्या पण सर्व्हिस आहे आणि फॅमिलीमधले कोणत्याही लोकांचं तुम्ही करू शकता. फार तर तुम्हाला या मोबाईल नंबर अपडेट करायसाठी जो नवीन नंबर आहे तुम्हाला जो टाकायचा आहे त्याच्यावर एक OTP तो टाकायचा आणि नंतर पेमेंट करायचं. त्याच्यामध्ये ह्या सर्व्हिस आपण ₹75 शुल्कामध्ये करू शकतो. आणि आता याला बारकोड आहे. जे बारकोड तर पहिलाही होता, परंतु हा खूप छान कार्ड आहे.
समोरून त्याच्या खाली आपलं वरती नाव येतं आणि त्याच्या खाली बारकोड येतो. त्याच्यानंतर आता आपण याच्यामध्ये एक सिक्युरिटी कोणती आहे, सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपलं जसं फोनपेला आपण पैसे पाठवले की त्याची हिस्ट्री येते. पेटीएम असेल, गुगल पे असेल, भीम पे असेल, त्याच्यावर जशी हिस्ट्री येते आपण ज्याला पैसे पाठवले, म्हणजे आतापर्यंत आपण कोणाकोणाला OTP दिलेत किंवा कुठे कुठे आपण थंब दिला, कुठे आपण आधार वापरायची परवानगी दिली, ही सगळी हिस्ट्री तुम्हाला याच्यात खाली त्या ठिकाणी दिसते. त्याच्यामुळे आता खूप सिक्युअर झालेलं आहे आणि एक चांगल्या पद्धतीचं UIDनं आपल्याला ही सेवा त्या ठिकाणी दिलेली आहे. आता तुम्ही याच्यामध्ये मल्टिपल प्रोफाईल पण हे करू शकता, असं काही नाही सिंगल दिवसमध्ये. अजून लॉग इन करून बऱ्याच लोकांचे आधार कार्ड तुम्ही याच्यामध्ये डाउनलोड करू शकता. त्याच्यात मी तुम्हाला मगाशी सांगितलं की तुम्हाला समजा ज्या लोकांना किंवा ज्या तुमच्या सिलेक्टिव्ह पर्सेंट असतील, तुमचे पर्सन असेल, त्यांना जे पाठवायचं तुम्ही फोटो नेम, डेट ऑफ बर्थ, एज स्टेटस, जेंडर, मोबाईल नंबर, तुम्ही त्याच्यावर क्लिक करून ती माहिती शेअर करू शकता. सर्व करायची नाही. तुम्हाला जर डेट ऑफ बर्थ पाठवायचं नसेल तर अनक्लिक ठेवायचं. त्यांना एज आपलं वय नसेल दाखवायचं तर हे ठेवायचं. म्हणजे जे तुम्हाला त्या पुढच्या माणसाला जी प्रोव्हाइड करायची माहिती जी त्याला पाहिजे तेच तुम्ही या ठिकाणून क्लिक करून शेअर करू शकता. तर याच्यानंतर हे तर आपण पाहिले की मोबाईल नंबर अपडेट करू शकता. बऱ्याच सेवा आहेत याच्यामध्ये करू शकता तुम्ही. पण डेट ऑफ बर्थ सध्या येणार नाही त्याच्यामध्ये, कारण त्या UIDच्या CEOने सांगितलेलं आहे की डेट ऑफ बर्थ असेल किंवा नवीन लग्न झाल्यानंतर विवाह नोंदणीचा जो दाखला आहे तो बारकोड लागणार आहे. त्याच्यामुळे ते डॉक्युमेंट त्यांना त्यांच्या सिस्टीममध्ये अपलोड झालीच पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे. त्याच्यामुळे त्याच्यात ही सेवा याच्यामध्ये ठेवली नाही. त्याच्यामुळे हे खूप सुंदर आहे. नवीन ॲप आहे, नवीन व्हर्जन आलेलं आहे. त्याच्यामुळे हे माहितीच तर सांगितलं, कारण की तुम्हाला प्रॅक्टिकली करून दाखवलं असतं, परंतु ते यूट्यूब गाईडलाईनच्या विरोधात होतं. त्याच्यामुळं ते मी तुम्हाला या इमेजेसनंच PPTद्वारा समजून सांगितलं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो. धन्यवाद.